23 आमच्या गावामध्ये MIDC विरोधात आंदोलन सुरू आहे. गेली 2 महिनेसुद्धा त्या ठिकाणी आम्ही 2 उपोषणं मोर्चा या ठिकाणी आणला. तर काय आम्ही म्हणत होतो की MIDCची प्रक्रिया चुकलेली आहे, त्याबाबत एक मिटिंग लावावी एवढी अपेक्षा होती. त्या अपेक्षेनुसार आम्हाला एवढा संघर्ष करावा लागला की ती मिटिंग काल लागली. त्या मिटिंगला आमचे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी हा संघर्ष उभा केला की ज्यांचा अट्टास आहे MIDC करायचा, ते त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. उपस्थित असून सुद्धा पलीकडच्या दालनामध्ये बसतात. त्यांना लोकमत विचारात घ्यायचं नाही, अशा सगळ्या गोष्टी करण्यात फक्त विरोधाला विरोध करायचा. आम्ही काय सांगतोय की प्रक्रिया चुकलेली आहे, आमच्यावर लादलं जातंय, जन्मत तिथलं सांगतोय. पण आमदारांना फक्त काय करायचं आहे, त्यांच्या कामगार 4 घ्यायचे, त्यांचे कार्यकर्ते 4 घ्यायचे आणि त्या ठिकाणी विरोधाभास करायचा. म्हणजे जर MIDC करायची प्रक्रिया खरी आहे म्हणून लोकांच्यामध्ये संभ्रमावस्था तयार करायची, असं हे जर चालत असेल तर हे आमदार म्हणायच्या त्या ठिकाणी पात्रतेचे नाहीत. आणि आमच्यावरचा जो अन्याय आहे आज आम्ही म्हणतोय की बाबा बऱ्यापैकी त्यामध्ये प्रक्रिया थांबलेली आहे. म्हणजे MIDCची प्रक्रिया सुरू होती ती थांबलेली आहे. म्हणजे आमचा निम्मा विजय या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे त्यांना ती घरघर लागलेली आहे, त्यांना ते पटन झाले म्हणून ते आमच्या समोर येत नाहीत. मग या ठिकाणी येत्या 15 दिवसामध्ये जे जिल्हाधिकारी साहेब असतील आणि प्रांताधिकारी यांनी तो निर्णय या ठिकाणी सखोल चौकशी करायची आहे. किती गायरान शिल्लक आहे, झालेली प्रक्रिया काय चुकलेली आहे, ठराव कसा बेकायदेशीर आहे, याचा सखोल अहवाल देऊन त्या ठिकाणी उद्योग मंत्रालय लेवलला ही MIDC रद्द करण्याची प्रक्रिया पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे. म्हणजे अर्धा टप्पा आम्ही जिंकलेलो आहे. पण या आमदारांना आमचं सांगणं आहे की त्यामध्ये सुद्धा त्यांनी काल जे विरोधाभास निर्माण केला, अशा पद्धतीनं विरोधाभास निर्माण करून आम्हाला क्रियेला प्रतिक्रिया देत असतील तर आमची सुद्धा क्रियेला प्रतिक्रिया आहे. त्यांना तालुक्यात कुठं आम्ही फिरून देणार नाही आणि येत्या काळामध्ये त्यांची खुर्चीसुद्धा त्या ठिकाणी राहणार नाही. आज लोकांनी बघितलेलं आहे त्यांनी किती लोकांच्यावर अत्याचार चालू आहे, इथे किती जमिनी बळकावल्या, किती MIDC केल्या, किती रिकामे आहेत. म्हणजे एकंदरीत फक्त या ठिकाणी हुकुमशाही आणि साम्राज्यवाद लादायचं त्यांचं जे कारस्थान चालू आहे हे हाणून पाडणार. आणि आता जे पुढचा आमचा लढा आहे, आज आम्ही या ठिकाणी आंदोलन स्थगित करत आहोत म्हणून काय हा लढा संपलेला नाही. आणि जो पण MIDC रद्द होत नाही तो पण आमचा लढा राहील. येत्या काळामध्ये 15 दिवसामध्ये हे बघणार. त्या ठिकाणी प्रशासनाचा जे अहवाल आहे तो जाणार, त्या ठिकाणी प्रशासनानं काय चुकीचं केले काय हे सगळं बघणार. आणि येत्या 15 दिवसानंतर जर MIDC रद्द झाली नाही तर ही पंचकृषी घेऊन हा तालुका घेऊन जळगावकरांच्या या साम्राज्यवादाविरोधात आम्ही जन आंदोलन व्यापकरित्या पेटवणार.